सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत। 2 दिवसांपूर्वी मुंबईत झालेला जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात एक भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं होतं। या होर्डिंग शेजारच्या पेट्रोल पंपावर हे कोसळलं होतं, त्यामुळे पेट्रोल पंपावरील अनेक लोक होर्डिंग खाली दबली गेली। दरम्यान या दुर्घटनेचे काही एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। अरबाज आणि अरमान ही दोन तरुण मुलं रील शूट करत होते। रील शूट करत असताना अपघाताची संपूर्ण थरारक घटना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती हे थरारक व्हिडिओ लागलेत। अरबाज आणि अरमान दोघेही जण पेट्रोल पंपावर त्यांच्या बाईकमध्ये हवा भरण्यासाठी आलेले होते। दरम्यान या दुर्घटनेतून अरबाज आणि अरमान दोघेही सुदैवाने बचावलेत, मात्र त्यांनी काढलेल्या व्हिडिओतून संपूर्ण घटनेची दाहकता समोर आली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसात होर्डिंग कसं पडलं याची संपूर्ण घटना समोर आली आहे। आपण हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आधी पाहूयात। घाटकोपरच्या दुर्घटनेला घडून आता 2 दिवस होऊन गेलेले आहे, तरी सुद्धा आपण पाहतो आहोत की उपसा करण्याचं काम चालू आहे आणि या घटनेच्या संदर्भात अजूनही नवनवीन गोष्टी बाहेर येतात। अरबाज आणि अरमान हे दोघे जण या ठिकाणी खरं तर रील बनवायसाठी आलेले होते। पेट्रोल ते भरणार होते त्यांच्या बाईकमध्ये। मागच्या बाजूला तुम्ही त्यांची बाईक सुद्धा बघू शकता, जी यावेळेला तोडमोड झालेली आहे। अतिशय महत्वाचं, कारण हे दोघे जण रील तयार करत होते, त्यामुळे ही घटना नेमकी कशी घडली हे त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। त्या दोघांकडून आपण जाणून घेऊया। तुझं नाव काय आहे? मराठी नहीं आती आंटी। आप बताइए क्या हुआ उस दिन? हम लोग पेट्रोल भरा के ना खड़े हो गए साइड में। मैं बोल रहा था कि आगे चल, वो और मेरा दोस्त बोला मत जा, आगे आगे खतरा हो सकता है। तो हम लोग वहीं पे खड़े हो गए, फिर रील बनाना स्टार्ट किए। तो अचानक जब रील बना रहे थे तभी वो एक साथ गिरा। दिखा भी नहीं, इतना तेज बारिश था ना, हम लोग को दिखा भी नहीं, ना वहाँ की पब्लिक को दिखा। और जब गिर गया तब दिखा कि हम लोग उधर ही खड़े रह गए। 5 मिनट उधर ही खड़े रह गए। फिर एक फायर ब्रिगेड वाला आता है, बंदा बोलता है इधर से जाओ नहीं तो तुम लोग को कुछ भी हो सकता है। फिर हम लोग ने निकला वहाँ से। ये बताओ, ये तुम जब तुम्हारे कैमरा में तुम जब रोल कर रहे थे तब देखा हमने कि बहुत सारे लोग थे। कितने लोग होंगे? कम से कम 150 से 200 लोग रहेंगे। वीडियो में आपके पास भेजा, वीडियो में आप लोग देख सकते हैं कितनी गाड़ी थी कितनी नहीं। बहुत गाड़ी है, बहुत लोग भी थे उसके अंदर। तो अभी भी आपको लगता है कि कुछ लोग हो सकते हैं? हाँ, बहुत लोग हो सकते हैं, क्या बहुत लोग हैं अंदर। जो अभी मेन तो ऊपर वो गिर रहे, बीच में रहेंगे। ये बताइए कि जब आप यहाँ पर आए थे, बहुत बारिश हो रही थी, हवा बहुत तेज चल रही थी, तो आपको थोड़ा सा कहीं पे चटर पटर आवाज हुई, कुछ लगा कि कुछ गिर जाएगा, ऐसा कुछ लगा? नहीं, चटर पटर आवाज तो कुछ भी नहीं। हम लोग आए ना तो हवा चल रही थी, हम लोग को लगा थोड़ा बहुत रहेगा। हम लोग खड़े हुए तो मैं ये वीडियो बनाने लगा। मैं इसको मना कहा वीडियो मत बनाते, पता नहीं वीडियो बनाऊंगा। वीडियो बनाते बनाते देखा ना, जैसे वीडियो बनाया, सामने का वीडियो बना देखा तो पूरा ब्रिज नीचे गिर गया। तो पूरा हम लोग सोचा हम लोग भी तब, पर देखा हम लोग को एक भी नहीं लगी। आप कैसे बच गए दोनों? हम लोग तो एक से जो जहाँ हवा भरते हैं ना उसके एक लोकेशन पे खड़े थे, तो हम लोग एक भी कुछ भी नहीं लगा हम लोग इसलिए। लेकिन बाइक जो है वो आगे पूरी फुल डैमेज हो चुकी है, पूरा एकदम खत्म हो चुकी, देख सकते हैं आप लोग पूरा गाड़ी को। अच्छा। और गाड़ी का भी उसके अंदर इंश्योरेंस भी थर्ड पार्टी है कि इसको क्लेम कैसे करें, क्लेम नहीं होगी। तो जैसे ही ये हादसा हुआ, आप लोगों ने क्या किया फिर? हम लोग उधर ही ना खड़े हो गए। फिर हम लोग को कुछ दिमाग ही नहीं काम कर रहा था कि हम लोग करें क्या। फिर वहाँ पे एक फायर ब्रिगेड वाला बंदा आता है, हम लोग को बोलता है इधर से भाग जाओ नहीं तो कुछ भी हो सकता है, क्योंकि ब्लास्ट होने का चांस पूरा फुल था, क्योंकि पेट्रोल पूरा बह रहा था, सीएनजी भी चालू था। तो इसलिए हम लोग को कुछ समझ में नहीं आया, सीधा हम लोग भागने का ही सोचे। कुछ आवाजें आ रही थी उस वक्त चिल्लाने की? हाँ, चिल्लाने की तो आवाज आ रही थी। हाँ, पर हम लोग क्या करें, हम तर घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये अनेक इमोशनल भावनिक स्टोरी समोर आल्या। कुणाचा एकुलता एक, कुणाचा एकटाच कमवणारा अशा बातम्यांनी मन हेलावून सोडलंय। अशातच मुंबई विमानतळावरील एका बड्या अधिकाऱ्याचा आणि त्यांच्या पत्नीचा या होर्डिंगनं बळी घेतलेला आहे। धक्कादायक म्हणजे
रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना अमेरिकेत असलेल्या मुलानं त्यांना शोधून काढलंय. अशातच मुंबई विमानतळाचा एक बडा अधिकारी सोमवारी संध्याकाळपासून गायब होता. अमेरिकेमध्ये असलेला त्यांचा मुलगा त्यांना सारखा फोन करत होता, मात्र फोन उचलला जात नसल्यानं त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि दुर्दैवानं ती खरी ठरली. या दुर्घटनेत मुंबई एअरपोर्ट अधिकारी मनोज चंचुरिया यांचा त्यांच्या पत्नीसह दुर्दैवी अंत झालाय. अमेरिकेमधून मुलानं आईवडिलांना ट्रॅक केलं. आईबापाचं लोकेशन घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी सापडलं. NDRFला आता मनोज चंचुरिया आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह सापडलाय. तर अमेरिकेहून बेपत्ता आईवडिलांचा शोध घेत असलेल्या मुलावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यूचा आकडा आता 16वर जाऊन पोहोचला आणि घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये 65 तास उलटून गेलेत. अजून देखील NDRF आणि महापालिका आपत्ती सेवा अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे. तर मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील मृतांची संख्या वाढतच चालली आहे. ढिगाऱ्याखालून बुधवारी रात्री आणखी 2 जणांचे मृतदेह सापडले आहेत आणि त्यानंतर मृतांची संख्या 16 झाली आहे. अजून काही लोक होर्डिंगखाली दबले गेल्याची भीती आहे. त्यामुळे 3ऱ्या दिवशी घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या घटनास्थळाची पाहणी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानींनी केलेली आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. प्रणाली, जवळपास 65 तास उलटून गेलेत, अजूनही बचाव कार्य सुरूच आहे. काय अपडेट्स महापालिकेकडनं मिळत आहेत किंवा भूषण गगरानींनी सुद्धा बचाव कार्याचा आढावा घेतला, काय प्रतिक्रिया त्यांची मिळाली आहे? आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी पोहोचलेले आहेत. ते संपूर्ण आता जे बचाव कार्य दरम्यानच्या काळात झाले त्याचा संपूर्ण आढावा ते घेत आहेत. जे मलबा उपसण्याचं काम चालू आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे, या ठिकाणी अजून काही धोका आहे का, या सगळ्या बाबींची ते चाचपणी करतायत. खरं तर या होर्डिंगसह इतर जे 4 होर्डिंग्ज आहेत त्यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली होती. त्या संदर्भात आपण त्यांना विचारणा करणार आहोत. जी माहिती मिळते त्यानुसार पूर्वी होर्डिंग्जला अनधिकृत ठरवण्यात आलेलं होतं, पण आता असं कळतंय की जो पेट्रोल पंप आहे तो सुद्धा अनधिकृत असू शकतो. त्याला काही नोटिसा बजावण्याचे तसे आरोप केले जात आहेत. तर त्याला काही नोटिसा बजावण्यात आलेला आहे का, या संदर्भातली अधिकृत माहिती आपल्याला थोड्या वेळात कळेल. सध्या आपण पाहतोय की महापालिका आयुक्त जे आहे ते संपूर्ण अधिकाऱ्यांकडनं माहिती घेत आहेत. नेमकं त्यांच्या पाहणीमध्ये काय आढळून आलं याची ते आपल्याला आता माहिती देतील. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. तुम्ही आज पाहणी केलेली आहे, 2 दिवस झालेले आहे. आता नवीन काय अपडेट आहे आणि अजूनही काही धोका शिल्लक आहे? आता ही जी दुर्घटना झाली, या दुर्घटनेमध्ये 16 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. आता या ठिकाणी आपण जे साईटवरती पाहत आहात हे बचाव कार्य आता पूर्ण झालेलं आहे. आता आमच्या लोकांनी या बचाव कार्यामध्ये ज्यांनी भाग घेतला त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, MMRDA, NDRF, BPCL, महानगर गॅस या सर्व यंत्रणांचा समावेश होता. या सर्वांनी व्यवस्थित समन्वय राखून या ठिकाणी हे काम केलेलं आहे आणि बचाव कार्य आता पूर्ण झालेलं आहे. याच्यामध्ये तपासणी करण्यात आलेली आहे की अन्य कोणी व्यक्ती किंवा या ठिकाणी अडकलेला नाही आहे. आता फक्त जे काम चालू आहे ते या ठिकाणी या होर्डिंगचा जो मलबा पडलेला आहे तो हटवण्याचं काम चालू आहे. हे आज दिवसभर चालू राहील. या दुर्घटनेमध्ये 16 लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे. तर त्यांना सहानुभूती म्हणून त्वरित जी मदत करायची ती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना आता त्वरित ही मदत दिली जाईल. या व्यतिरिक्त मुंबईतल्या होर्डिंगच्या संदर्भामध्ये कुठले कारवाई करायची, ॲक्शन्स घ्यायच्या या संदर्भामध्ये देखील कालपासून आम्ही युद्धपातळीवरती
वेगवेगळ्या कारवाया हाती घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होर्डिंगसाठी जी मानकं ठरवून देण्यात आलेली आहेत, स्पेसिफिकेशन, त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही होर्डिंग असता कामा नये. मग ते कुणाच्या मालकीचं आहे आणि कुणाच्या जागेवरती आहे हा प्रश्न नाही, पण कुठलंही होर्डिंग हे ठरवून दिलेल्या मानकांच्या पेक्षा, मग त्या मानकांमध्ये फक्त त्याचा साईज नव्हे तर त्याचं फाउंडेशन कसलं असलं पाहिजे, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये जी हवा जाते त्याची काय व्यवस्था असली पाहिजे, वारा जातो त्याची व्यवस्था, या सर्वांची मानकं ठरवून देण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या परवानग्या घेतलेल्या जी होर्डिंग आहेत त्याला स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी करणं हे बंधनकारक असतं. तर आम्ही रेल्वेला देखील त्याप्रमाणे आदेश दिलेले आहेत की त्यांनी देखील ही जी मानकं आहेत त्याचं पालन केलं पाहिजे. या मानकांव्यतिरिक्त अन्य कुठलेही होर्डिंग असतील तर ते ताबडतोब काढून घेतले पाहिजेत. आणि स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, मग ते रेल्वेच्या जागेवरती असतील किंवा अन्य कुठल्याही यंत्रणांच्या जागेवरती असतील की ज्या यंत्रणा असं म्हणतात की आम्हाला महापालिकेच्या परवान्याची गरज नाही, असा त्यांचा स्वतःचा एक आग्रह आहे. आता परवान्याची गरज आहे असं महापालिका सातत्यानं म्हणतंय, पण आता सध्या तो इश्यू जरी आपण वेगळा ठेवला, परवाना असेल नसेल तरी देखील स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्व होर्डिंगची करून घेणे हे बंधनकारक आहे. ही स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी करून त्यांनी महापालिकेला तसे सर्टिफिकेट सादर केले पाहिजे. या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की गुन्हा दाखल झालेला आहे, मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्या व्यतिरिक्त ज्यांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट दिलं होतं त्याला देखील आम्ही आता स्पष्टीकरण विचारलेलं आहे आणि त्याच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्यात येईल. तर या पद्धतीच्या आता ऍक्शन घेतलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये जे जे महापालिकाचे परवानाधारक होर्डिंग आहेत त्या सर्वांची तपासणी आमच्या वॉर्ड लेवलवरती चालू आहे. सर, पेट्रोल पंपाला काही नोटीस बजावण्यात आलेली आहे, ते आपल्या अंतर्गत येत नाही. कुठलेही एस्टॅब्लिशमेंट मुंबई महापालिकेच्या कार्याअंतर्गत येणारे आहेत त्या सर्वांना परवाना लागतोच. त्याच्यामुळं वेगवेगळ्या स्वरूपाचे परवाने आहेत. त्याच्यामुळे तो कुठलाही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी असेल त्याला देखील परवाना लागतो. ह्याचं जे पेट्रोल पंपचं स्ट्रक्चर होतं त्याला आपण प्रोव्हिजनल परवाना दिलेला होता त्याची तपासणी करून, पण त्याला तो पेट्रोल पंप चालवायचा परवाना होता की नाही ते आता आम्ही तपासून बघतोय. कारण पेट्रोल पंप चालवायचा परवाना जर त्याला नसेल तर त्याच्यावर देखील नियमाप्रमाणे जी असेल ती कारवाई करण्यात येईल. हाँ, मैं बताना चाहूंगा कि अत्यंत दुर्भाग्यपूर्ण घटना यहाँ पे हुई है जिसमें 16 लोगों की मौत हुई है. अभी भी 42 लोग हॉस्पिटल में इंजर्ड जो दाखिल है, उनके ऊपर हमारी मेडिकल की टीम, आरोग्य की टीम कार्रवाई कर रही है. यहाँ पे जो ये दुर्घटना हुई है उसका बचाव कार्य अब खत्म हो गया है. यहाँ पे अभी आप जो देख रहे हैं, यहाँ पे मलबा हटाने का काम चल रहा है, वो पूरे दिन चलेगा. इसमें विलंब होने का कारण ये है कि यहाँ पे एक्टिव पेट्रोल पंप था और यहाँ पे फ्यूल स्टोरेज था. तो इसीलिए हमारे जो सब लोग हैं जिन्होंने ये बचाव कार्य में सहभागी हुए थे उनमें काफी मर्यादाएं थी, क्योंकि तर आपण पाहिला महापालिका आयुक्तांकडून घाटकोपर येथील पेट्रोल पंपाची घटनास्थळाची पाहणी सुरू आहे आणि घाटकोपर पेट्रोल पंप आणि होर्डिंगची वार्षिक कमाई ही 50 कोटी असून मातोश्री आणि भांडूपचा हिस्सा किती असा सवाल उपस्थित केलाय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी. घाटकोपर पेट्रोल पंप आणि होर्डिंग जाहिरातीच्या फलकाची जागा ही महाराष्ट्र सरकारच्या पोलीस हाऊसिंगची जागा आहे. 2020-21 मध्ये उद्धव ठाकरे सरकारनं बेकायदेशीररित्या लॉर्ड्समार्क इंडस्ट्रीज लिमिटेड या खासगी कंपनीला आणि या जागेवर होर्डिंग लावण्याचे कॉन्ट्रॅक्ट भावेश भिंडे यांच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिलेला होता आणि भावेश भिंडेला आमदार सुनील राऊत हे उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेलेले होते. तर शिवबंधन देखील बांधलेलं होतं आणि संजय राऊत या 50 कोटीतून मातोश्रीला किती पैसे जातात आणि भांडूपला किती पैसे येतात याचा हिशोब घ्यावा लागणार असंही सोमय्या म्हणालेत.
आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा